पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे मातरम जय शिवाजी जय शिवाजी एक नंबर कूल एक नंबर ए टीमचं नाव काय रे पाटकर योद्धा पाटकर योद्धा मस्त मस्त जर्सी विवेक कदम याच्या हस्ते आपण टी शर्टचं अनावरण केलेलं आहे पाटकर योद्धा आणि विवेक कदम आमचे जे ग्राउंडमन होते आणि ज्यांनी एक्सक्लुझिव्ह सपोर्ट केला आहे ना त्यांच्या हस्ते आपण हे टी शर्टचं अनावरण करणार आहोत. एक नवीन संकल्पना पाटकर PPL मध्ये आपल्याला बघायला मिळते. विघ्नेश आहे इकडे, त्याच्यानंतर प्रथमेश ना याचं नाव, युवराज आहे, भालचंद्र कदम आहे. हा बघा विवेक, व्हेरी हॅपी फेसेस, स्माइलिंग फेसेस. नवीन संकल्पना यंदाच आम्ही टी शर्टचा हा जो संकल्पना आहे ती राबवलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहेत. मुलं आपली सगळी जमलेली आहे आणि खूप चांगली इव्हेंट अतुल कदम म्हणायला लागले. अमर परब, रितेश कदम, पाटकर रॉयल चॅलेंजर्स भालचंद्र कदम यांच्या हस्ते आपण अनावरण करतोय. जबरदस्त जबरदस्त, एक नंबर खतरनाक ग्राउंडमन आहे ज्याने आपल्याला सहकार्य केलं आहे आणि ह्याच्यामुळे अशा टुर्नामेंट्स आपण अजून चांगल्या प्रकारे सेट करू शकतो. त्या टीमचे सहकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि 7:30 वाजता उपस्थित राहा. ठीक आहे. जर एखाद्याच्या टीमचे जर 8 प्लेअर आले असतील तर 8 जणांनीच खेळायचं, तिथे एक्स्ट्रा भेटणार पण नाही कोणाला. कॅप्टनची जबाबदारी आहे, त्यांची जिम्मेदारीच आहे आता कॅप्टनशिप. आणि बाकी जे आपल्याला आता बॅनरचं वगैरे काम करायचं त्यांनी इकडे थांबा, थोडं बॅनर आणि फ्लॅगचं काम करायचं. ठीक आहे. बाकी सर्वांनी 7:30 वाजता या. यांचं टीमचं नाव आहे पाटकर रॉयल. हे टाळा टाळा, एक नंबर एक नंबर. युवराज कदम यांच्या हस्ते आपण ही जर्सी अनावरण केली आहे. हा पण ग्राउंडमन होता आणि ह्याचे कष्ट आहेत खूप. योगेश फाळके अध्यक्ष, ही आम्ही आता जर्सीची संकल्पना राबवली, तुम्हाला काय सांगायचं आहे, काय भावना आहे तुमच्या? नाही, अध्यक्ष कमी बोलतात पण काम जास्त आहे अध्यक्षांचं, त्याच्यामुळे. त्यानंतरची टीम आहे पाटकर सनरायझर्स आणि खेळाडूंचं नाव आहे कर्णधार आहेत योगीराज परब, अविनाश कदम, नितीन कदम, अमोल तेली. टीमचं नाव आहे पाटकर सनरायझर्स. पाटकर सनरायझर्स. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक पाटकर सनरायझर. अध्यक्ष धन्यवाद. जरांगे पट्टी आपण ही जर्सी अनावरण करतोय. भालचंद्र कदम यांना कॅप्टन भालचंद्र कदम. सगळ्या जर्सी खूप सुंदर आहेत आणि असे मोक कलर आहेत. मैदान नक्कीच रंगाने उद्या उधळून दिसेल, मजा येईल. ज्यांना पण टी शर्ट दिल्या आता इथे सगळ्यांनी एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. ज्यांची नावं आम्ही नोंदणी केली होती आणि ज्यांनी पेमेंट केलं होतं त्या सर्वांना टी शर्ट मिळालंय की नाही, ठीक आहे. आणि जर कोणाची क्वेरी असेल तर आतिशला भेटायचं आपल्याला. आतिशकडे आपल्याला टॅली करता येईल. ज्यांनी पेमेंट केलंय आणि ज्यांनी नाव दिलंय त्या दोन्ही बाबी आपल्याला टॅली करता येतील. आणि उद्याची महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी, नाही कोण नाही. 7:30 वाजता आपल्याला तिकडे यायचं आहे. आतापर्यंत गेली 7 वर्ष 11 वाजता पहिली मॅच चालू होत होती, पण उद्या आपल्याला पहिला सामना जो आपल्याला टाइम आपण दिलाय 8:30 वाजताचा, त्या वेळेतच मॅच चालू करायची आहे. कारण 14 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी जेवढे जण इथे संघामध्ये असणार आहेत 7:30 वाजता उपस्थित राहा. कारण आपल्या युट्यूब चॅनलला आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे, प्रॉपर सगळं बनवायचं आहे. सगळ्यांनी टी शर्ट ट्रॅक घालून यायचं आहे.
सुभाष कदम आपले प्रथित यशस्वी पेंटर आहेत, मुंबईमध्ये राहतात आणि निलेश परब कॅप्टन या टीमचे खूप अनुभवी आणि खूप जुने जाणते खेळाडू. आणि ही बघा खूप सुंदर इंडियन कलरची जशी इंडियाची जर्सी असते ब्लू जर्सी त्याप्रमाणे. व्हेरी बेस्ट लक टू निलेश परब. येस विघ्नेश कदम अनुभवी खेळाडू आहे. विवेक कदम भरपूर टुर्नामेंट खेळतो ऑल ओव्हर देवगड सिंधुदुर्गमध्ये. आणि विघ्नेश कदम ग्राउंड वन. थँक्यू हा विघ्नेश कदम यांच्या हस्ते आपण अनावरण करतोय. पाडतर इंडियन्स जबरदस्त. अमोल कदम अमित कदम मात्र कॅप्टन जर्सी स्वीकारतायत, त्याच्यानंतर ते वितरित करतील आपल्या खेळाडूंना. अशोक कदम यांनी आपल्याला विनामूल्य ही साऊंड सिस्टीम दिलेली आहे. त्यांच्या हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालणार आहोत. आणि त्याच्यानंतर पीचचं जे उद्घाटन आहे ते माननीय सरपंच योगेश परब यांच्या हस्ते आपण करू. आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत असं कार्यक्रम करून त्याच्यानंतर जे सामने असतील ते चालू करण्यात येतील याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. चला लेट्स प्ले. अंपायर आपले चालले आहेत मैदानात. मयूर पहिलाच सामना आहे, तुम्ही पंच म्हणून अनेक वर्ष काम करता. PPL बद्दल तुमचा अनुभव काय आहे? ऍक्च्युली PPL खूप ग्रेट आणि 2015ला आपण स्टार्ट केलेलं आणि मला वाटतं कुठल्या गावाने एवढ्या लवकर लीग कुठली चालू केली नव्हती आणि अजून आपण अबाधितपणे व्यवस्थित करतोय आणि प्रत्येक वर्षी थोडं अपग्रेड पण होतोय. बघतोय मी प्रत्येक वर्षी आपली जी PPL आहे ती खूप उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने पार पडते. ह्या वर्षी काहीतरी विशेष आहे. बिलकुल विशेष म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक टीमला एक विशिष्ट असं एक टी-शर्ट आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. बिलकुल. त्याच्यामुळे ही जी एक रंगीतता आहे हे बघायला आणि एक संधता पण आहे आणि एक संधता पण आहे. टीम आपला प्लेअर आपल्याला कळतोय लगेच. नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रिअल आणि रॉ कोकण. आज मी आहे पाडतर गावात आपल्या आणि आज आपली पाडतर प्रीमियर लीग PPL जी आमच्या खूप हृदयाच्या जवळ आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आज इथे जमलो आहे. आपले सगळे भाऊ मुंबईचे आणि गावचे सगळेच आपले प्लेयर कार्यकर्ते आणि सगळे गाववाले त्यांच्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणारी ही PPL. हा मुलगा जो आहे तो लेदर क्रिकेटला खेळतो, आपल्या सिंधुदुर्गला रिप्रेझेंट करतो, पण त्याला PPL खेळण्याची मजा जी असेल ती नक्कीच त्याच्या मनात चांगली असेल. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळणारा निलेश असेल जो चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये चांगल्या लीग्स खेळतो. त्याच्यानंतर योगेश पण आपल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगला खेळला. त्याने एकदा एका टुर्नामेंटला फायनलला शेवटला षटकार मारला होता आणि ती एक शॉट ती कायम त्याची लाईफ टाईम होती आणि ती मेमरी त्याच्या कायम लक्षात राहील. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या सामन्यांना सुरुवात करतोय. ओमकार आहे, ओमकारने पण एक मॅच विनिंग नॉक खेळलेला. सागर होता, सागरने एकदा आमचे सलग 3 बोल्ड काढलेले, म्हणजे तो भयानक स्पेल होता. त्याच्यानंतर परेश आहे, परेशने पहिल्या वेळी जेव्हा जी मॅच PPL झालेली तेव्हा त्यांनी स्टंप उडवलेले, त्यांचं सेलिब्रेशन लक्षात आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आठवण आहेत. आतिश यंदा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आमच्याच टीममध्ये आहे. बघू आपण कितपत तो आता आपल्या संघासाठी योगदान देतोय. आपल्याबरोबर स्टार आहेत आपले जे रंगमंचावरती काम करतात. नक्कीच आज त्यांचं सहकार्याला आपल्याला लाभेल. आणि अध्यक्ष आहेत आपल्याकडे योगेश पाळके जे आपलं सगळं सांभाळत आहेत इथलं. आणि कप्तान येत आहेत आपले जे बसके आकार पाडतर, म्हणजे इथली जी नावाजलेली टीम आहे. तर निलेश वाळकर यांचं सुद्धा आपल्याकडे इथे आता आगमन झालेलं आहे. तर आजच्या PPLच्या लीगला आपण सुरुवात करतो. मी चालू केला व्हिडिओ. छापा मागलाय, काटा पडलाय. टीमचं नाव बोल. योगीराज यंग प्लेअरला आपण संधी देतोय कॅप्टन्सीची. आणि तुमचा निर्णय मात्र तुम्ही लगेचच कळवायचा आहे मैदानावर. फिल्डिंग घेतली आहे त्यांनी. मला वाटतं पहिल्यांदा बॉलिंग टाकून मैदानाची चाचपणी करायची आहे आणि खूप सावध पवित्र आहे. त्यांना चेसिंग खूप सुटेबल वाटते. 26 आला समोरती झेल सुटतोय. एक संधी भेटते ते मात्र अविनाश कदम याला. शेवटच्या 2 चेंडूचा मला वाटतं या ठिकाणी खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू चिन्मय आपल्या गोलंदाजी मार्कर सज्ज होईल. तर अविनाश दोन्ही धावसंख्येवरती खेळतोय. पुढे चेंडू मला आपला निर्धार जातोय. खरोखर सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. मात्र चिन्मय पाटील याच्याद्वारे एक गडी बाद केला, 2 धावा खर्च केल्यात. आता पाहिजे शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी किती कमी धावा देतोय तो मात्र चिन्मय. त्याच प्रकारे अविनाश
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. शेवटचा चेंडू नो, मला वाटतं पंचांचा नोचा इशारा आणि चेंडू जाता कव्हरच्या दिशेने. पहिल्यांदा जसं होतं की 0 या धावसंख्येवरती बाद होऊन तो परत कामगिरी करतोय. स्वतः मार्गदर्शक बाहेर चालले आहेत विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी. पाहू शकता यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. इथे रणजित कदम यांनी उत्तम फलंदाजी केली होती. एकतर्फी विजय खेचून आणला आपल्या पारड्यामध्ये. मुकुंद परब आहे तिकडे. अनुप कदम, तुम्ही आनंद पाहू शकता यांच्या चेहऱ्यावरती. योगेश फाळके यांनी अगदी सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली होती आणि यांचा सिंहाचा वाटा आहे या विजयामध्ये. खरं तर आमचे मयूर परब गतवर्षीचे विजेते होते. लालबाग काळा चौकी या ठिकाणी कसलेला असा फलंदाज हा, आणि आज पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे की अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. फक्त क्रिकेट खेळणं, प्रॅक्टिस करणं याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे जो अनुभव आहे तो मोक्याच्या क्षणी आपल्याला कसा आजमावायचा आहे, कसा यूज करायचा आहे हे प्रत्यक्षात आज आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतोस मयूर, गेल्या वर्षी तू विजयी घोडदौड पुन्हा कायम ठेवली. मजा आली. एकीकडे जगत जिथं ऑस्ट्रेलियाची टीम होती त्याच कलरचा कलर आज तुझ्याकडे होता. त्याच प्रकारची चाणाक्ष प्रकारची खेळी तू केलीस. काय बोलशील? खूप मजा आली, खरंच सांगतो खूप मजा आली. बिंदास खेळायचं होतं. फायनल आहे, फायनल मारायचीच आहे. Yes, yes. आणि ते त्याचबरोबर या सर्वांनी साथ खूप चांगली दिली. Yes, योगेश yes. फाळके, हा. संदेश साईम बरोबर बरोबर. आणि काय त्याचं नाव, रणजित रणजित कदम. खरंच फायनल मध्ये एक प्रकारची तुझी रणनीती काय होती? कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील उत्तम प्रकारची खेळी करत होता. त्यांच्याकडे उत्तम प्रकारचे गोलंदाज होते, उत्तम प्रकारचे फलंदाज होते. म्हणजे आत्तापर्यंतची सकाळपासूनच्या मॅचेस पाहिल्या तर त्यांचा टॉप बॅट्समन जो होता, जो परब असेल, मेक्षाम परब असेल, त्याच्यानंतर कदम असेल, आपला आतिश कदम, यांच्यासाठी काय वेगळा प्लॅन बनवला होता? कारण पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढल्या. प्लॅन असं काहीच नव्हतं. मला माहिती होतं की मेक्षामला जर आउट केलं तर आपण मॅच मध्ये राहू शकतो. मी तेच केलं. त्याला मी एकदम याच्याने स्लो बॉल टाकला आणि तिथे तो फसला. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारचा प्लॅन केला होता, कॅच जाऊन मलाच घ्यायची होती कारण मला माहिती होतं बाकीचे दोघांचे कॅच वरती येणार नव्हते. बरोबर. आणि त्यासाठी मी काही केलं असतं ती कॅच पकडण्यासाठी. Yes, आणि yes. ते मी साध्य केलं. इथूनच आमची एक सुरुवात चांगली झाली. पहिल्या मॅच पासूनच तू सामन्यावरती पकड कायम ठेवली असतीस. यामागे अजून तुला काही टीम एफर्ट्स, टीम सपोर्ट मिळत होता का? की हे जो आत्मविश्वास तुझा वाढत होता प्रत्येक वेळी, त्याच्या मागे तुझ्यामागे मनोबल वाढवण्यामागे इतर सहकाऱ्यांचं काय योगदान होतं का तुला? सहकार्यांचं जे सुरुवातीचे 4 ते 5 माझे प्लेयर होते त्यांच्यावरती मला खूप विश्वास होता. कारण मला माहिती होतं आणि मला हे माहिती होतं की मला 4 ओव्हर खेळायचेच आहेत. बरोबर. भले विकेट किती पण जाते पण मला 4 ओव्हर मैदानामध्ये राहायचेच आहेत. आणि हाच माझा प्लॅन होता आणि तो सक्सेस झाला आणि आज आम्ही हे विजेतेपद पटकावू शकलो. सेकंड टाइम. खरं तर मी म्हणेन पीपीएल मधील हा एक विक्रमच म्हणावा लागेल. आतापर्यंत झालेल्या 7 या पीपीएलच्या आपल्या टुर्नामेंटमध्ये सलग 2 वर्ष जिंकणारा जो कर्णधार आहे त्याचा मान खरं तर तुला मिळतोय. धन्यवाद मयूर, खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपल्यासोबत परेश कदम आहेत. परेश कदम यांनी देखील आता या फायनलपर्यंत पोहोचले होते. म्हणजे गेली 6-7 वर्ष ते खेळत आहेत, पण यंदा मला वाटतं पहिल्यांदाच म्हणजे उत्तम गोलंदाजी केली, उत्तम फलंदाजी केली. पूर्ण संघाने खूप सहकार्य लाभलं. काय सांगशील एकंदरीत यंदाच्या पीपीएल संदर्भात? नाही, नक्कीच मी खुश आहे. ॲक्च्युली शेवटचा एक बॅड गेम होता, पण ओव्हरऑल आम्ही पहिल्यापासून जर बघितलं तर खूप सुंदर आमचं बॅटिंग होती, बॉलिंग होती, फिल्डिंगमध्ये पण इफर्ट चांगले दिले होते. माझ्याकडे टीम अशी स्टार प्लेअर नव्हते, एक मेक्षाम सोडला तर बाकी आम्ही असे तळात गाळातलेच होतो. पण तरी सुद्धा आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो. आणि मी 7 वर्ष प्रयत्न करतो. ऍक्च्युली पीपीएल मध्ये काय व्हायचं की पहिल्याच राऊंडला मी बाहेर जायचो आणि ते खूप वाईट वाटायचं मला. आणि सगळ्यात खूप बाहेर पण टुर्नामेंट कणकवली खेळतो, कुडाला खेळतो, तिकडे हरलो ना तर तेवढं वाईट नाही वाटायचं. पण इकडे जर हरलो ना मी आणि तुमच्या सगळ्या आपल्या जवळच्या पोरांबरोबर तर ते खूप बॅड फील व्हायचं. आम्ही प्रॅक्टिसमध्ये किंवा बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी करतो, मला माहित होतं. बॉलिंग माझी बेस्ट, एकदम बेस्ट.
तर ते खूप वाईट वाटायचं. आणि आज मला तसं म्हणजे आम्ही जरी विनर नसलो तरी पण मी समाधानी आहे. ओव्हरऑल टुर्नामेंटचा दर्जा आहे तो खूप वाढला आहे. आतिश आणि मेक्समबद्दल जर बोलू तर ते खूप सुंदर खेळले आणि आतिशची इम्प्रूव्हमेंट मला खूप आवडली. आणि एक बॅड गेम होता आमचा, कदाचित जर त्याच्यातला एक प्लेअर खेळला असता आम्ही 40 पर्यंत जर रन केले असते तर आमची बॉलिंग लाईनअप एवढा स्ट्रॉंग आहे की आम्ही त्यांना नक्की मात दिली असती. पण सगळं श्रेय द्यायला लागेल त्यांनाच की त्यांच्याकडे मयूर होता, योगेश होता. योगेशने पण मी पण ट्राय केलेले स्वतः जेव्हा मी वनडाऊनला आलो की योगेशला आपण 1-2 हिट केले ना तर कुठेतरी प्रेशर बनेल. पण तो लाईन जी पकडलेली अँगल जो टाकलेला त्याने जोप्रा आर्चर सारखा आणि हायआम ऍक्शन होती तर बॉल काय बॅटला मिळत नव्हता. आणि शेवटी तरी पण मी पुढे स्टेप अप करून ट्राय केलेला. पण काय झालं की थोडा थिक एज लागला आणि ऑफसाईडला कॅच गेला. त्याच्या अगोदर आमचे 2 मेन प्लेयर गेले त्यामुळे थोडं आम्ही ढासळलो. पण निलेशने थोडीशी आम्हाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. तर वेल प्लेड. मी माझ्या टीमबद्दल समाधानी आहे. आम्ही रनरअप झालो. पुढच्या वेळी आम्ही नक्की ट्राय करू की आम्ही फायनलिस्ट बनू. यस, खरंच खूप छान खूप छान बॉलिंगचं कौशल्य बघायला स्वतःच्या टीम सोबत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचं देखील कौतुक केलं आणि हीच खरी खिलाडू वृत्ती आहे. स्वतःसोबत प्रतिस्पर्धी संघाचं योग्य वेळी आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि छान प्रकारे यंदाचा PPLचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला इथे. धन्यवाद, अभिनंदन तुझं सुद्धा. आता आपल्यासोबत या टुर्नामेंटमध्ये एक उत्तम फलंदाजी करणारे मेघश्याम परब कुठे आहेत? पाठर योद्धा या संघाचे कर्णधार आहेत. खरं तर पहिल्या मॅच पासूनच मी यांची खेळी पाहिली. म्हणजे ज्या प्रकारची खेळी यांनी केली होती, खूप बॅटिंगचं उत्तम कौशल्य. म्हणजे कुठलाही गोलंदाज असू दे, यॉर्कर असू दे, प्रत्येक बॅटवरती सीमारेषे पार करण्याची ताकद त्यांच्या बॅटिंगमध्ये आज दिसायला मिळाली. काय सांगशील मेघश्याम परब एकंदरीत आजच्या या PPLच्या आजच्या दिवसाबद्दल? बोल. फायनल पर्यंत पोहोचलास, फायनल मारू शकला नाहीस, एकंदरीत काय वाटतं? आजचा अनुभव कसा होता या स्पर्धेबद्दल? तुझा खेळ काय फायनल पर्यंत पोहोचलो याचा तर आनंद आहे पहिला. पण कसा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नवीन चेंडू असल्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम म्हणजे पहिल्यापासून सुरुवातीपासून मोठे शॉट खेळण्यामध्ये थोडासा चूक झाली. त्यामुळेच विकेट. कारण पाठी कोण बाकी प्लेयर नसल्यामुळे जास्त आम्ही टार्गेट देऊ शकलो नाही. पहिल्या आतिश आणि मी दोन्ही आम्ही 0वर आउट झालो. त्यामुळेच जास्त स्कोर आम्हाला उभारता नाही आला. आणि एकंदरीत सांगायचं झालं तर समोरच्या संघाने पण तशी गोलंदाजी चांगली केली म्हणून हा विजय त्यांच्यासाठीच होता असं मला वाटतं. बरोबर खरंच कौतुक. कारण प्रतिस्पर्धी संघाचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांनी केलेली खेळी आहे त्या खेळीचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरं तर तुझी बॅटिंग, खरंच आजचा दिवस तुझ्या बॅटिंगसाठीचा होता. पण फायनल मध्ये मात्र थोडं मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये काही वेळा लक फॅक्टर कामाचा येतो. पण ते लक फायनल मध्ये तुझं चाललं नाही असं म्हणावं लागेल. खूप छान. आता एकंदरीत टोटल असती तर आम्ही डिपेंड करू शकतो. बरोबर. आणि एकंदरीत टोटल असती तर आमच्या बॉलिंग लाईनअप आमच्या पहिल्या मॅच पासूनच आम्ही बॉलिंग वरती आमची भिस्त होती. पण बॅटिंग फक्त आमचे 2च प्लेअर खेळत होते. आम्हाला बॅटिंगच मिळत नव्हती. पाहू शकता इथे या वर्षीचे विजेता संघ इथे आपल्या सोबत आहेत. मयूर परब, पाठर प्रीमियर लीग 2024 विजेता संघ. एकीकडे जगज्जेता ऑस्ट्रेलियाची टीम त्याच रंगाचं टी-शर्ट घालून, टी-शर्ट परिधान करून हा संघ यावर्षी विजेता संघ बनलाय. आणि आपले दिनेश कदम यांच्या हस्ते त्यांना ही फायनलची ट्रॉफी दिली जाते. काढला